पोलीस समोर येऊन का बोलत नाहीयेत? तेव्हा गृहराज्यमंत्री कुठे आहेत? का ते सांगत नाहीत की पीडितेने असा असा जबाब दिलेला आहे, असं असं यामागचं सत्य आहे? आता ही लोक का बोलत नाही? तुझं पोलिसांशी काही बोलणं झाले, ते आता काही या संदर्भात पुन्हा बोलणार आहेत, पुढे येऊन काही सांगणार आहेत? कारण आता आपल्याला ऑफ द रेकॉर्ड ही सगळी माहिती मिळते, मात्र थेटपणे असं पोलिसांकडनं का सांगितलं जात नाही? व सुरुवातीपासून पोलीस यामध्ये काही लगेच मीडियासोबत बोलत होते असं मला दिसत नाही. डीसीपी प्रार्थना पाटील बोलायचे आणि कमिशनर अमितेश कुमार एक दोन वेळा सगळ्या प्रकरणात बोलले. पण ज्या दिवशी गृहराज्यमंत्र्यांची प्रेस झाली त्या दिवशी त्यांच्या बाजूला ती झाली कुठे? सीपी ऑफिसमध्ये झाली. त्यांना प्रेझेंटेशन कुठे दिलं गेलं कदमांना? ते त्या सीपी ऑफिसमध्ये दिलं गेलं. अशा वेळी त्या ठिकाणी अमितेश कुमार बाजूला बसणं हा एक बेसिक प्रोटोकॉल आहे. पण ते पण झालं नसेल आणि अमितेश कुमार त्यांच्याच केबिनमध्ये जाऊन बसले पण ते त्या प्रेसला आले नाहीत, याचा अर्थ काहीतरी गोष्टी पुढे मागे घडत होत्या. बरं, त्याहून पुढे ते स्टेटमेंट इतकं इनसेन्सिटिव्ह झालं या सगळ्या प्रकरणामध्ये आणि तिथून ह्या सगळ्याच म्हणजे अदरवाईज हा रंग याच्या आधी कोणी लावलाच नव्हता ना. जे गृहराज्यमंत्री स्वतः याबद्दल बोलतात त्यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की अरे मुलीने ओरडणं एक्सपेक्टेड होतं की मुलीची सिक्युरिटी आपण देणं आयुष्यात तिला एक्सपेक्टेड होतं. त्यामुळे तेव्हा हे सगळे प्रश्न तयार झाले. तोपर्यंत या गोष्ट कोणी या गोष्टीला हात घातलेलाही नव्हता आणि तपासाच्या पातळीवर सगळा सुरू होता आणि अक्यूज तर तोपर्यंत सापडलाच नव्हता ना. सो जोपर्यंत अक्यूज सापडत नाही तोपर्यंत मुलीने जे काही स्टेटमेंट दिलंय त्या एका स्टेटमेंटवरती आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ती जे काय सांगते याच्यापेक्षा सुद्धा तिचे मेडिकल रिपोर्ट्स काय रिफ्लेक्ट करतायत या सगळ्या गोष्टीवरती खटला उभा राहत होता. आता ज्या दिवशी अक्यूज सापडला त्यादिवशी त्याच्या वकिलांनी ती बाजू तर मांडली पण त्यांनी ज्या कोर्टात गोष्टी ऑन पेपर मांडल्याच नाहीत त्या माध्यमांना येऊन मात्र त्यांनी आवर्जून सांगितल्या. त्यामुळे माझा मूळ प्रश्न त्यांना सुद्धा हाच होता की जर तुम्हाला तुमच्या अक्यूजला किंवा तुम्हाला तुमच्या क्लायंटला जर वाचवायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याचे एक नाही तुम्ही 10 ग्राउंड देणार ते सुटण्याचे. म्हणजे आता 12 दिवसाची कस्टडी मिळाली, कदाचित जर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे याचे प्रूफ देऊ शकले असते किंवा बघा हे दोघं कसे 1 महिन्यापासून संपर्कात होते याचे प्रूफ देऊ शकले असते तर 12 पेक्षा आणखी कमी 7च दिवसाची कस्टडी झाली असती ना. किंवा त्याचे चान्सेस तर वाढले असते. पण ते न करता डिफेन्स लॉयर्सने हे जे काय बाहेर रान उठवलं ना त्यावरून सगळे प्रश्न उपस्थित राहिले. आता पोलीस का बोलत नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर पोलीस सुरुवातीपासून बॅकफुटर होते. त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी जी काही बाजू मांडली त्यानंतर तर माध्यमांशी ओपन येऊन पोलीस बोललेलेच नाहीत. त्यानंतर आणखी काय विषय झाला. आता ज्यावेळी आपण रिसोर्स म्हणजे अधिकाऱ्यांचीच मी ऑफ द रेकॉर्ड ज्यावेळी बोलतोय तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा कॉन्ट्रोवर्सी आणि तो काय विषय असेल तो राजकारण्यांशी आमचा याचा संबंध नाही. साधारण ॲडमिनिस्ट्रेशन मधली माणसं सरकारी बाबू किंवा पोलीस ही म्हणजे ही सगळी अशाच पद्धतीची लोक असतात की जी राजकारणापासून स्वतःला लांब ठेवतात कारण त्यांना त्यांची कातडी बचाव हे कायम धोरण चालवायचं असतं. त्यामुळे आताही पण तेच धोरण पुणे पोलिसांचं पण चाललेलं आहे सगळ्या प्रकरणामध्ये. पण अर्थात या सगळ्यातून तपासाला काही प्रॉब्लेम होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की झोनकडून तपास काढून म्हणजे स्वारगेट पोलीसकडून तपास काढून आता हा मोस्टली क्राईम ब्रांचकडे पुण्याचा तपास जाईल असं आता अंतिम टप्प्यात हे सगळं प्रकरण आल्याचं दिसतंय. कारण काय होतं बघा ज्यावेळी स्थानिक पोलिसांकडे तपास असतो त्यावेळी त्याच्यामध्ये आरोप होत राहतात सारखे की गोष्टी मॅन्युप्युलेट होऊ शकतील. जसं की अग्रवाल प्रकरणाचं होतं की रात्री आमदार सुनील टिंगरे तिकडे जाऊन जर सिनियर पीआयला भेटून आलेत तर मग आता काय नक्की या सगळ्यामध्ये बोलायचं असं ते प्रश्न उपस्थित होतात. म्हणून तो पण तपास लगेच क्राईम ब्रांचकडे शिफ्ट करून टाकला. सो हा पण तपास लगेच ट्रान्सफर होऊन जाईल आता क्राईम ब्रांचकडे थोड्याच वेळात दिसते आणि ते अंतिम टप्प्यात कुठे. कारण आपण बघतोय की बीडचं प्रकरण आहे. आता तू अग्रवाल प्रकरणाचा उल्लेख केलास. तिथे पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता, तो आरोप होता आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं आपण बोलू शकतो. हे प्रकरण असं आहे की एक सामान्य माणूस आहे, एका गावात राहणारा, तो येतो, तो असं कृत्य करतो. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि का वाचवण्याचा प्रयत्न होतोय हा सवाल तर या निमित्ताने उपस्थित होतोच. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जरी नसला तरी इंटरफेरन्स असण्याच्या शक्यता आपण वर्तवू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये. ज्यावेळी माऊली कटकेंसोबत तो फोटो व्हायरल होऊ लागला, विरोधक त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आणि अशा वेळी ज्यावेळी अजित पवारांचीच बाजू घेणारे रुपाली ठोंबरे पाटील जे आहेत त्या या सगळ्यावरती बोलू लागल्या की असं नाहीच आहे आणि मुलीचं आणि मुलाचे यापासून आधीपासून संबंध होते, त्यांच्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन वगैरे झालंय. त्यावेळी हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. कारण काय त्या म्हणजे सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये जेव्हा राजकारण आलं तेव्हाच ह्यातले सगळे आणखी किचकटपणा वाढला आणि म्हणून ते हे सगळे प्रश्न उपस्थित होतात ना. आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय सापडलं या सगळ्यामध्ये की मुलीने स्टेटमेंटमध्ये दिलंय की नक्की ती काय बोलली, ती ओरडली आणि ती रडत होती वगैरे या गोष्टी क्लिअर झाल्यात. दुसरं महत्त्वाचं काय तिचे मेडिकल रिपोर्ट्स दाखवतात ना की तशा पद्धतीचं कृत्य इथे घडलंय ते. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं यातलं आणखी एक आहे की आता जो अक्युज्ड आहे तो सांगत असेल पण तपासामध्ये काय सापडलंय तर मुली जी ट्रॅव्हल करत होती तिला ज्या फलटण स्टेशनला जायचं होतं त्याचं तिकीट रिकव्हर झालंय.
तर ती तिकीट काढलं होतं आणि ती निघालेली होती. त्यामुळे तिकीट काढून ती निघाली होती याचा अर्थ ही गोष्ट क्लिअर दिसते की तिचा अजेंडा साधारण काय होता की तिचं काय होतं, म्हणजे तिला जायचंच होतं. ती काय तिथे त्याच्यासोबत काहीतरी करण्यासाठी म्हणून ती आली होती का, असं तर ते क्लिअर दिसतंय. आणखी एक सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं काय, पोलिसांनी त्या दोघांचे फोनचे रेकॉर्ड काढले, त्याचे शेवटचे लोकेशन चेक केले, तर गेल्या महिनाभरात तरी असं दिसत नाही की त्या दोन्ही नंबरचे लोकेशन एक आहेत कुठेतरी. आता जर गेल्या महिन्याभरात ते दोघं भेटलेत असं डिफेन्स लॉयर बाहेर माध्यमांनी येऊन सांगतायत, तर महिन्याभरातलं तरी असे कोणतेच रेकॉर्ड पोलिसांना सापडले नाहीत की त्या दोन फोनचे लोकेशन एकाच ठिकाणी ट्रेस झालेत. ते जर ट्रेस झाले असते एका ठिकाणी तर ते भेटण्याचे चान्सेस प्राइम ऑफिस एकदम क्लिअर होऊन जातात. बरोबर. पण तसं अजून झालेलं दिसत नाही. त्यामुळे तपास हळूहळू पुढे जाईल. आता तो क्राईम ब्रांचकडे गेला आणि त्याला वेग येतो का बघणं महत्त्वाचं आहे. पण प्रकरण अजून पाईपलाईनमध्ये असताना, अजून बऱ्याचशा गोष्टी यातल्या रिकवर व्हायच्या असताना इन्व्हेस्टिगेशन बेसिकली अंडरवे आहे. म्हणजे असं झालंय का की या प्रकरणात चार्जशीट दाखल झाली आणि तपास पूर्ण झाला आहे, असं झालेलं नाही आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन अंडरवे आहे. मला असं वाटतं 12 तारखेपर्यंत सगळ्याच बाबतीत थांबावं लागेल. त्याचं मूळ कारण असं आहे की आरोपीची पहिली रिमांड आहे ना, ती अत्यंत महत्त्वाची असते, कारण त्यामध्ये प्रायमरी गोष्टी रिकवर करायच्या असतात. प्रायमरी गोष्टींची रिकव्हरी एकदा झाली की पोलिसांना साधारण त्याच्या अंदाजे, म्हणजे प्रायमरी सबस्टन्शियल एव्हिडन्सेस, प्रायमरी स्टेटमेंट्स आणि क्रॉस व्हेरिफिकेशन आणि प्लस इंट्रोगेशन, या 4 गोष्टींच्या आधारे पोलिसांना साधारण प्रकरण काय याचा एक अंदाज येतो, एक चित्र समोर उभं राहतं. आणि त्यातून मग त्या दोघांमधलं कोण मॅनिप्युलेट करतंय, कोण खरं सांगतंय, मग त्याचे इन्सिडेन्सेसचे नक्की काय आहेत काय नाहीत, या गोष्टींचं एक चित्र स्पष्ट होतं. आणि मग त्या सगळ्याने ते तपासाची दिशा ठरते. आणि मग नंतर रिमांड कंटिन्यू करायची की नाही करायची, मग आणखी काही इन्व्हेस्टिगेशनमधली प्रोग्रेस राहिली का, किंवा इन्व्हेस्टिगेशन मधलं काही आणखी महत्त्वाच्या गोष्टी राहिल्यात का, तर याच्यावरती विचारून मग पुढची कस्टडी आणखी किती दिवसाची मागायची याचं सगळ्याचं टाइम टेबल ठरतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत सगळ्यांनीच या प्रकरणात थोडंसं सबुरीने घेतलं पाहिजे.